जीवनस्मरण जय जय राम। यः ओम नमः परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ति हृदये संवित्तं नृसिंहमहं भजे। ओम वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरुष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीविठ्ठलमसुकरुणार्णवमाशुतोषं दीनेष्टपोषमघसंहति सिन्धुशोषं श्रीरुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पुण्डलीकवरदाय जानकी जीवनस्मरण जय जय राम। यः पृथ्वीभरवारणाय दिविजये सम्प्रार्थितश्चिन्मयः सञ्जातः पृथिवीतलेरविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रमहतराक्षसः पुनर्गात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे। व्यासमहर्षींनी रचलेल्या अध्यात्म रामायणाच्या संबंधाने थोडासा विचार करायचा आहे असं 4-5 दिवसात आपले ठरले। रामायणाचा विचार म्हणजे रामकथेचा विचार, रामचंद्र प्रभूच्या चरित्राचा विचार। भगवंताचं चरित्र परम पावन असतं, परमात्म्याचं चरित्र जीवाचं कल्याण करणार असतं, परमात्म्याचं चरित्र मनुष्याचं जीवन सुधारण देणार असतं। या दृष्टीने भगवंताच्या चरित्राचा विचार करायचा असं आपल्याला अनेक ठिकाणी साधू पुरुषांनी सांगितलेलं पाहायला मिळतं बरं का। संतांच्या चरित्राचा विचार करावा आणि देवाच्याही चरित्राचा विचार करावा। सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावी आधी वंदावी, अशा पद्धतीची कीर्तन मर्यादा नाथ महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलेली आहे। कीर्तनात काय काय सांगितलं जावं, त्याच्या योगाने काय काय होतं याचा विचार संतांनी अनेक ठिकाणी केलेला आहे। कीर्तनामध्ये सगुणाचं चरित्र सांगितलं जावं असं चिंतन नाथ महाराज सांगतात। सगुणाचं चरित्र सांगायचं म्हणजे सगुण परमात्म्याचंही चरित्र सांगायचं आणि सगुण संतांचंही चरित्र सांगायचं। देवाचं चरित्र सगुणाचं चरित्र आहे आणि संतांचं चरित्र झालं तरी ते सगुणाचं चरित्र आहे। रामकृष्ण कुठल्याही अवताराचं चरित्र म्हणजे सगुणाचं चरित्र आहे। ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचं चरित्र म्हणजे सुद्धा सगुणाचं चरित्र आहे। एक सगुणाचं चरित्र संत पद्धतीनं, एक सगुणाच्या रूपात भगवंतांनी जे चरित्र केलं ते देव पद्धतीने चरित्र केलं, एवढाच काय तो बदल आहे। उपास्य उपासक अशा पद्धतीने भगवंताने आपलं चरित्र घडवलेलं आहे असं आपल्याला पाहता येतं। सगुण परमात्माच रामरूपानं आला की तो उपास्यतेने चरित्र घडवतो आणि सगुण परमात्मा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या रूपानं आला की तो सगुणात आल्याच्या नंतर उपासकाच्या पद्धतीचं चरित्र घडवतो। रामाची कृष्णाची उपासना करणारे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आहेत आणि ज्ञानोबा तुकोबा सारख्या साधू पुरुषाच्याकडून उपासना घेणारा, जगाला उपासनेचा आदर्श या संतांनी दाखवल्याच्या नंतर त्यांच्याकडून उपासना घेणारा असं परमात्मा आहे। असं भगवंताचं चरित्र दोन पद्धतीनं, उपास्य पद्धतीनं आणि उपासक पद्धतीनं चालतं। रामाच्या चरित्राचा विचार जर केला तर रामाचं चरित्र थोडंसं वेगळं आहे। इतर अवतारात भगवंतांनी केलेलं देवचरित्र वेगळं आहे आणि रामावतारात भगवंतांनी केलेलं देवचरित्र वेगळ्या पद्धतीचं आहे असं आपल्याला विचार करता येईल बरं का। इतर सगळ्या अवतारामध्ये परमात्म्याने उपास्यताच धारण केलेली आहे आणि रामाच्या अवतारामध्ये भगवंताचं चरित्र जर आपण पाहायला लागलं तर ते उपास्य पद्धतीचंही आहे आणि उपासक पद्धतीचंही आहे। देवाचे चरित्र तिथं आहे आणि संतांचे चरित्र तिथं आहे। म्हणून देवाच्या चरित्राचा विचार सांगत असताना, संतांच्या चरित्राचा विचार सांगत असताना शास्त्राने असा आपल्याला विचार सांगितलेला आहे की देवाच्या चरित्राचा फक्त उच्चार करा आणि संतांच्या चरित्राचा उच्चारही करा आणि त्याचं अनुष्ठानही करा। जसं संत महात्मे वागले तसं आपल्याला वागता येतं, जसं देव वागले तसं आपल्याला वागता येतच असं प्रत्येक वेळेला म्हणता येत नाही। मत्स्य अवतारात देवाने जर काही चरित्र केलेलं असेल तर मासाहून देवाने केलेलं चरित्र आपल्याला करता येण्यासारखे का हो, त्याचं अनुसरण आपण करू शकतो का? मत्स्य अवतारातलं चरित्र आपल्याला करता येत नाही। कुर्म अवतारात भगवंताने काही जर चरित्र केलेलं असेल तर ते कासव तशा पद्धतीचं चरित्र करणं आपल्याला जमायचं नाही। हा मत्स्य अवतार आहे, कुर्म अवतार आहे, वराह अवतार आहे, नरसिंह अवतार आहे। या वेगळ्या वेगळ्या अवतारामध्ये भगवंताने जे काही चरित्र केलेलं आपल्याला पाहायला सापडतं ते चरित्र फक्त आपण गायचं असतं म्हणून संतांनी चरित्र ते उच्चारावे
केले देवी गोकुळी, अशाच पद्धतीचा उपदेश आपल्याला केलेला पाहायला सापडतो बरं का. देवाच्या चरित्राचा उच्चारच असतो, देवाच्या चरित्राचं अनुसरण आपण करायचं नसतं बरं का. म्हणून शास्त्राने असं सांगितलं, न देव चरितम चरित, देवाच्या चरित्राचं अनुसरण करायचं नाही, देवाचे चरित्र फक्त गायचं असतं, चरित्र ते उच्चारावे, त्याचा उच्चार असतो. आणि साधू पुरुषाच्या चरित्राचं चिंतन जर आपण केलं तर संतांचं चरित्र गायचंही असतं आणि साधू पुरुषाचं चरित्र अनुष्ठानातही घ्यायचं असतं. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी पंढरपूरची वारी जरी केली तर त्याचं वर्णनही आपण करावं आणि ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी जी केलेली पंढरपूरची वारी आहे त्याचं अनुसरणही आपण करावं. त्यांनी वारी केली त्याचं वर्णन करा, कारण ज्यांना वारीची गरज नाही असे संत महात्मे वारी करायला लागले म्हणल्याच्या नंतर वर्णनासारखी स्थिती आहे की नाही, तिथं वर्णनासारखी स्थिती आपल्याला पाहायला सापडते. बघा तुम्ही, ज्ञानोबरायला वारीची गरज आहे का? परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनाकरता म्हणून वारीला जायचं असतं, हा विचार आपल्याला वारी करायला सगळ्याला ठाऊक आहे की नाही. पांडुरंगाच्या दर्शनाला वारीला जायचं. आता ज्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीला जायचं असतं तो पांडुरंग म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज जर असतील तर ज्ञानोबरायला पुन्हा वारीला जायची गरज आहे का? ज्याच्या दर्शनाकरता त्या वारीला जायचं असतं ते ज्याचं स्वरूप आहे अशा त्या महात्म्याला पुन्हा वारीची गरज नाही. ज्ञानोबरायला वारीची गरज नाही बरं का. अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी, असं त्यांचं वर्णन संतांनी करून ठेवलेलं असल्यामुळे ज्ञानोबा पांडुरंग स्वरूप आहे. तुकाराम महाराजांचा विचार जर आपण पाहायला लागलो तर तुका विष्णू नाही तुझा, रामेश्वर भट्टाने आपल्याला स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे. मग ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज हे स्वतः पांडुरंग झालेले असल्यामुळे त्यांना वारीची गरज नाही. पण वारीची गरज नसताना सुद्धा जगाला वारीचं वळण लावण्याकरता संत महात्म्यांनी वारी केली. तुम्हाला आम्हाला वारीचं वळण लावण्याकरता वारी केली पाहिजे हे आपल्याला कळावं याच्याकरता म्हणून साधू पुरुषांनी जर वारी केलेली असेल तर वारीची गरज नसताना केवळ जगाला वळण लावण्याच्या परोपकाराच्या उद्देशानं साधू पुरुषांनी केलेली वारी त्याचं आपल्याला वर्णन करता येतं. ते चरित्र संतांचं कसं आहे, वर्णन करण्यासारखंही आहे आणि वर्णन करण्यासारखं जसं आहे तसं ते अनुष्ठानात घेण्यासारखं आहे की नाही याचा जर विचार केला तर संतांच्या त्या चरित्राचं अनुसरणही आपल्याला करता येतं. संतांनी वारी केली याचं वर्णनही करा, संतांनी वारी केली याचं अनुसरणही करा, आपण वारीही करा. म्हणजे संतांचं चरित्र दोन्ही पद्धतीने उपयोगाचं आहे बरं का. ते आपल्याला उच्चाराने कल्याण करणार आहे आणि अनुसरणानेही कल्याण करणार आहे. पण परमात्म्याच्या चरित्राचा विचार जर आपण केला तर ते उच्चारानं कल्याण करणारं, अनुसरणानं मात्र कल्याण करणारं असं आपल्याला पाहायला सापडत नाही. म्हणून देवाच्या चरित्रातला आणि भक्ताच्या चरित्रातला भेद सांगत असताना भागवतामध्ये 11 स्कंदामध्ये असा विचार आलाय पहा. देवानाम भूतचरितम दुःखायच सुखायच, बरं का. भूतानाम देवचरितम दुःखायच सुखायच आणि सुखायव हि साधूनाम त्वादृशाम अच्युतात्मनाम. साधूचं चरित्र देवाचं चरित्र याच्यात विचार सांगत असताना असं सांगितलं, देवाचं चरित्र जीवाला दुःखही देणारं आणि सुखही देणार आहे, पण संताचं चरित्र मात्र सुखच देणार आहे, ते कधी दुःख देत नाही. असा विचार त्या चरित्राच्या बद्दल आपल्याला साधू पुरुषांनी सांगितला. इथे चिंतन काय करायचं, देवाच्या चरित्राचा उच्चार केला सुख आहे आणि देवाच्या चरित्राचं अनुसरण केलं की दुःख आहे. पण संतांच्या चरित्राचा उच्चार करा की अनुसरण करा, आपल्याला सुखच सुख तिथं पाहायला सापडतं. म्हणून साधू पुरुषाचं चरित्र कल्याण करणारच आहे, कोणालाही दुःख देणार नाही, सुखच सुख देणार आहे, असं संतांच्या चरित्राचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. मला काय विचार करायचा आहे, देव आणि संतांच्या चरित्रात अशा पद्धतीचा भेद जरी दिसत असला तरी रामाच्या चरित्राचा विचार जर आपण केला तर रामाचं चरित्र मात्र संतांच्या चरित्रासारखं आहे. आहे देवचरित्र पण आहे संतांच्या चरित्रासारखं ते चरित्र आहे बरं का. देवचरित्र असलं तरी संतांच्या चरित्रासारखं चरित्र रामचंद्र प्रभूचं असल्यामुळं रामाच्या चरित्राचा उच्चार केला तरी कल्याण आणि रामाच्या चरित्राचं अनुसरण केलं तरी कल्याण आहे. रामाप्रमाणे वागावं असं शास्त्राने सांगून ठेवलेलंच आहे. रामादिवत वर्तितव्यम न तो रावणादिवत. माणसाने वागावं कसं, रामाप्रमाणे वागावं, रावणासारखं वागू नये. एक रामायण डोळ्यासमोर ठेवलं की कसं वागावं कसं वागू नये याच्याकरता आपल्याला दोन्ही प्रतिमा उपलब्ध होतात बरं का. ज्याच्यासारखं वागायचंय त्याची प्रतिमा रामायणात आहे आणि ज्याच्यासारखं वागायचं नाही त्याचीही प्रतिमा रामायणामध्ये आहे. ज्याच्यासारखं वागायचं तो रामचंद्र प्रभू आहे आणि ज्याच्यासारखं वागायचं नाही तो रावण आहे. रावण राम दोघे बरं का. गंमत बघा, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर रावणाचं नाव सुद्धा रा या अक्षरापासून आहे आणि रामाचं नाव सुद्धा रा या अक्षरापासूनच आहे. दोघांचे रास नक्षत्र सगळं पाहायचं जर झालं तर एकच आहे, पण एक रास एक नक्षत्र असताना सुद्धा रावणाचं चरित्र आणि रामाचं चरित्र अत्यंत भिन्न, अत्यंत विरुद्ध. एकाचं चरित्र देवचरित्र, एकाचं चरित्र दानव चरित्र, राक्षस चरित्र, एकाचं चरित्र मूर्धन्य चरित्र, एकाचं चरित्र जघन्य चरित्र, एकाचं चरित्र सेव्य चरित्र, एकाचं चरित्र त्याज्य चरित्र. अशा पद्धतीचा भेद त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आपल्याला विचार काय करायचा आहे, रावणाच्या चरित्राचा विचार नाही. आपल्या डोळ्यासमोर आहे रामकथा, त्याच्यामुळे रामाच्या चरित्राचा विचार करायचा आहे आणि रामाचं चरित्र आहे कसं याच्याबद्दल जर विचार केला तर रामाचं चरित्र म्हणजे देवचरित्र आहे. पण देवचरित्र असून सुद्धा संतांच्या चरित्रासारखं उच्चारण्यानं आणि अनुसरणानं दोन्ही पद्धतीनं कल्याण करण्याचं सामर्थ्य असलेलं चरित्र रामाचं आहे. विचार करा, रामचंद्र प्रभू ही पूर्ण अवतार आणि श्रीकृष्ण परमात्मा ही पूर्ण अवतार. भागवतात आले ते कृष्णाचं चरित्र आहे
आणि रामायणामध्ये आले ते रामाचं चरित्र आलंय बरं का. पण राम आणि श्रीकृष्ण हे दोघंही पूर्ण अवतारी असले तरीही तुकाराम महाराजांनी सांगितलं पूर्ण अवतार रामकृष्ण. रामकृष्ण पूर्ण अवतार आहेत, गोष्ट खरी आहे. रामही पूर्ण अवतारच आहे, कृष्णही पूर्ण अवतारच आहे. पण श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र जे आहे ते देवाच्याच पद्धतीचं, संतांच्या पद्धतीचं नाही. रामाचं जे चरित्र आहे ते देवाच्याही पद्धतीचं आहे आणि संतांच्याही पद्धतीचं आहे. देवांनी प्रार्थना केल्यावरून अवताराला येणं हे देव पद्धतीचं चरित्र आहे. पण इथं आल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूचं जे जीवन घडलं, अगदी बाल्याच्या पासून ते म्हातारपणापर्यंत, अगदी रामचंद्र प्रभूंनी शरीरामध्ये आपल्या शरीराचा त्याग करीपर्यंत रामचंद्र प्रभूचं जे चरित्र घडलं त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी आपल्याला संत चरित्रच पाहायला सापडतं. शास्त्रांनी जशा पद्धतीनं वागायला सांगितलं तशा पद्धतीनं वागणारा त्याला संत म्हणतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. इथं साधू शब्दाचा अर्थ करत असताना ज्या साधू संतांच्या रक्षणाकरता परमात्म्याचं येणं घडतं तो साधू कोण आहे, संत कोण आहे, कोणाच्या रक्षणाकरता परमात्मा येतो याचा उलगडा करत असताना शंकरानंद नावाच्या गीतेच्या टीकाकाराने असा उलगडा केला. साधू कोणाला म्हणायचं, प्राप्तेपि प्राणात्यय स्वधर्मम न त्यजन्ति तयेव साधवः. आपला प्राण जाण्याचा प्रसंग आला तरी वेदशास्त्रानं सांगितलेला आचार जो सोडत नाही त्याला म्हणायचं आहे साधू. शास्त्राने असं वागायला सांगितलं असंच वागणार, शास्त्रानं असं वागू नका म्हणून सांगितलं असं वागणारच नाही. रामाचं चरित्र जर आपण पाहिलं तर शास्त्रांनी जशा पद्धतीनं वागायला सांगितलं तशाच पद्धतीनं रामाचं पावला पावलाचं चरित्र, श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र तसं प्रत्येक वेळेला आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. श्रीकृष्ण परमात्मा शास्त्र विरुद्ध वागले असं म्हणण्याचं धाडस आपण करू नये. पण श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण साक्षात पाहायला लागलो, जर आपाततः पाहिलं, वर जर पाहिलं तर त्या चरित्रामध्ये श्रीकृष्ण परमात्मा प्रत्येक वेळेला शास्त्राला धरूनच वागले असं आपल्याला म्हणता येत नाही. वर पाहिल्याच्या नंतर, आत शिरल्याच्या नंतर त्या चरित्रात सुद्धा श्रीकृष्ण परमात्मा शास्त्राला धरून वागले हे सिद्ध करता येतं, हा भाग वेगळा. पण श्रीकृष्ण परमात्मा शास्त्राला धरून वागले असं वरवर पाहताना आपल्याला लक्षात घेता येतं का बघा तुम्ही. मी आपल्याला उदाहरणानं सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने लहानपणामध्ये बाळ गोपाळ जमा करायचे आणि घरोघरी जाऊन चोरी करायची. आता हे चोरी करणं हे शास्त्राला धरून आहे की निषिद्ध आहे मला सांगा. थोडं बोलत चला. शास्त्राला धरू नये की नको आहे, करावं की करू नये. चोरी करणं भगवंतांनी रामचंद्र प्रभूंनी जे केलं हे वर जर आपण पाहिलं तर शास्त्राला धरून, हे श्रीकृष्ण परमात्म्यांनी जी चोरी केली ती शास्त्राला धरून की नको म्हणून शास्त्रानं सांगितलेली, शास्त्रानं नको म्हणून सांगितलेली. शास्त्र काही चोरी करा म्हणत नाही, चोरी करू नये असा शास्त्राचा उपदेश आपल्याला पाहायला सापडतो. अगदी साधी चोरीच्या बद्दल विचार करत असताना शास्त्राने असं सांगितलंय, रस्त्यानं जाता जाता जमिनीवर पडलेलं शेण जरी माणसानं त्या गाईच्या, बैलाच्या किंवा म्हशीच्या मालकाला न विचारता उचललं तर ती सुद्धा चोरी झाली म्हणून. एवढा चोरीचा बारकाईचा विचार. रस्त्याला जाता जाता नुसतं एक पडलेली वस्तू आहे, आता हे फुल आहे इथं पडलेलं आहे, इथं मला कोणीतरी हे फुल माझ्या ग्रंथाला समर्पण करून मला दिलेलं असल्यामुळे हे फुल उचलून मी माझ्या खिशात घातलं, चोरी नाही. पण इथं पडलेलं हे फुल तुम्ही येऊन उचलून जर खिशात घालायचा प्रयत्न केला तर चोरी झाली. शास्त्र एवढा बारकाईने चोरीचा विचार सांगतं. मग श्रीकृष्ण परमात्म्याने बालगोपाल जमा करावेत आणि लोण्याच्या करता म्हणून चोरी करावी, हा जो श्रीकृष्णाचा शिरस्ता आपल्याला पाहायला सापडतो किंवा देवाचा हा जो प्रकार आहे, शास्त्राला धरू नये की सोडू नये बोला, शास्त्राला सोडून दिसतो. वर पाहिला तर शास्त्राला सोडू नये, खरं पाहिलं तर शास्त्राला सोडून नाही. मला सांगा, विचार करा, श्रीकृष्ण परमात्म्याने चोरी कशाची केली सांगा बरं. बाकी काय चोरले श्रीकृष्णाने? का लोणीच चोरले? हो, काय चोरलं श्रीकृष्ण? लोणी चोरलं. आता लोणी चोरलं, हे लोणी का चोरलं याचा थोडा विचार आहे की नाही? याच्या थोडंसं मागं चला. मागं गेल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात घेता येतं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपले बालमित्र जमा केले. एका दिवशी भगवान सगळ्या बालमित्रांमध्ये उभे राहिले, बोलायला लागले. भगवंताने सांगितलं, म्हणजे बाबा तुम्ही गोकुळातच राहता, मी गोकुळातच राहतो, बरोबर. हा, तुम्ही याच गावात राहता, मी याच गावात राहतो, बरोबर. तुम्ही गवळ्याची मुलं, मी गवळ्याचा मुलगा, बरोबर. तुमच्याही घरी गोधन आहे, माझ्याही घरी गोधन आहे, बरोबर. तुमच्या घरी दुपता आहे, माझ्याही घरी दुपता आहे, बरोबर. तुमच्या घरी त्या दुपत्याचं लोणी होतं, माझ्याही घरी दुपत्याचं लोणी होतं, बरोबर. मग एवढंच सगळं असताना तुमची शरीर अशी काड्यासारखी का रे? तुम्ही असे काडी पैलवान का? हा, वाळलेले सुकडेले तुम्ही का दिसता सगळे? माझ्याकडे बघा बरं, मी कसा धष्टपुष्ट आहे. असं भगवंतानी विचारल्याबरोबर सगळे गोपाळ म्हणायचे, देवा सगळं बरोबर आहे हो, आपल्या घरी आम्ही गवळी, तुम्ही गवळी, आमच्या घरी गाई, तुमच्या घरी गाई, आमच्या घरी दुपतं, तुमच्या घरी दुपतं, आमच्या घरी लोणी, तुमच्या घरी लोणी, इथपर्यंत बरोबर आहे देवा. पण आमच्या घरी असलेलं लोणी आमची आई आम्हाला खायला देत नाही, तुमची आई तुम्हाला खायला देते, एवढा बदल की नाही? भगवंताने सांगितलं, मग तुमची आई तुम्हाला लोणी का देत नाही? भगवंताला त्या गोपाळाने सांगितलं, म्हणजे असं करते म्हणे आई, आमची आई लोणी काढते, ते ताकात दह्याचं मंथन झाल्याच्या नंतर लोणी सगळं मथुरेच्या बाजारात नेऊन विकून टाकते आणि उरलेलं ताकाचं फळकट पाणी आम्हाला प्यायला देते. कशी ताकद यायची म्हणजे देवा? आमचं शरीर कसं वाढायचं, आम्ही कसे धष्टपुष्ट व्हायचे? भगवंताने मग सांगितलं, मग एक काम करा म्हणे, तुमच्या मालकीचं लोणी आहे, घरामध्ये असलेल्या दुपत्यावर पहिला अधिकार कोणाचा? लेकरा बाळाचा आहे. मुलांचा अधिकार पहिला आहे. मग मुलांचा अधिकार असताना ऐका,
तुमचा अधिकार त्या लोण्यावर असताना, तुमचा अधिकार त्या दुपट्यावर असताना तुमच्या आईनं दूध विकणं, तुमच्या आईनं लोणी विकणं हे चुकीचं आहे. तुम्हाला लोणी खाऊन घालता तुमच्या जर लोणी विकत असली तर चूक आहे. तुमचा अधिकार आहे लोणी मिळवण्याचा. मग आपल्या अधिकाराची असलेली लोणी नावाची वस्तू घरातून आपल्याला आई जर देत नसेल तर कोणत्याही प्रकारानं मिळवली तर त्याच्यामध्ये चुकलं की बरोबर झालं सांगा बरं. जे आपल्या हक्काचं आहे ते आपण हक्काचं कशा पद्धतीने मिळवलं. योग्य मार्गाने जर कोणी देत नसेल, सरळ मार्गाने जर कोणी देत नसेल तर आपल्या हक्काची वस्तू वाकड्या मार्गाने जर मनुष्यानं काढून घेतली तर ते शास्त्राला धरून झालं की चुकलं. बोला आता कसं झालं. हो नाही म्हणा ना काहीतरी. शास्त्राला धरून झालं की नाही झालं. मग देवाची चोरी शास्त्राला धरून आहे की नाही सांगा. श्रीकृष्ण परमात्म्याने लोणी जे चोरलं ते का चोरलं थोडं हो नाही म्हणलं तरच मला सांगता येतं बरं का. नाही तर सांगता येत नाही मला काही पुढं बोलता येत नाही. इथंच थांबावं लागतं. थोडं अडचण आहे माझ्या स्वभावाची तर मी काय करू. ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जे लोणी चोरलं ते हक्काचं लोणी, आपल्या हक्काची वस्तू जर आपल्याला कोणी नाही दिले तर ते मिळवण्यामध्ये आपण जर दुसरा मार्ग अवलंबला तर त्या मार्गाच्या अवलंबामध्ये आपल्याला शास्त्राला सोडून वागणं झालं म्हणता येतं का. बोला म्हणता येत नाही. म्हणजे मला सांगायचं काय आहे, देवानं लोणी चोरलं वर पाहायला दिसलं तर शास्त्राला सोडून दिसलं, पण त्याच्यामध्ये घुसल्याच्या नंतर आपण विचार केल्याच्या नंतर ते शास्त्राला धरूनच आहे. उदाहरणानं आपल्याला विचारतो, आपलं एक शेत आहे. हा ऐका, बापदाऱ्याच्या मालकीनं चालत आलेलं शेत आहे. आपल्या भावातून आपल्यात वाटणी झाल्याच्या नंतर 10 एकर शेत होतं. 5 एकर भावाला 5 एकर आपल्याला आलं. आपल्या मालकीचं 5 एकर शेत मोठ्या भावानं आपल्याला द्यावं की नाही सांगा मला. आता ते लोणी सोडून द्या श्रीकृष्णाचं. त्याच्यात तुम्हाला काही हो नाही म्हणता आलं नाही, जाऊ द्या ते त्याच्याबरोबर. तुमच्या शेताचं विचारतो मी. तुमच्या मालकीचं जे 10 एकर शेत बापाच्याकडे होतं त्याच्यातलं 5 एकर शेत एका वडील भावाला गेलं आणि धाकट्या भावाच्या मालकीला जर 5 एकर शेत आलं तर ते धाकट्या भावाला मोठ्या भावानं द्यावं की देऊ नये सांगा. द्यावं. मग तो जर देत नसेल तर त्या लहान भावानं प्रयत्नानं ते मिळवावं की नाही. बोला मिळवावं. मग त्याच्याकरता त्यानं जो मार्ग अवलंबला असेल, जो प्रयत्न त्याला करावा लागला, त्या प्रयत्नामध्ये वर दिसायला जरी चूक दिसली तरी ती चूक आहे का मला सांगा. ती चूक नाही. मग लोणी हक्काचं असताना त्या पोरांना मिळवून देण्याकरता देवाने घरात लोण्याची चोरी जर केली तर त्याच्यामध्ये बिघडलं कुठं सांगा ना. शास्त्राच्या विरुद्ध कुठं भगवंताचं वागणं झालं. देवाचं वागणं शास्त्राच्या विरुद्ध नाही. अजून एक पुढचं सांगतो. देवाने जी चोरी केली याला चोरी म्हणताच येत नाही. हे पुढचं माझं बोलणं काय. देवाच्या चोरीला चोरी म्हणता येत नाही. मी आपल्याला विचारतो, आपण ज्या घरी चोरीला गेलो ऐका, ज्या घरीला आपण चोरीला जाणार आहोत त्या घराच्या मालकाला आपल्या बरोबर जर नेलं तर त्याला चोरी म्हणता येतं का. म्हणता येतं का नाही. आणि भगवान ज्या घरी लोणी चोरायला जात होते त्या घरी चोरायला जात असताना त्या घरचे कार्टे घेऊन जात होते सोबत. आता त्या घराच्या मालकाला सोबत नेल्याच्या नंतर ती चोरी झाली का. चोरी नाही. दिसायला चोरी आहे, असायला चोरी नाही. दिसायला अयोग्य मार्ग आहे, असायला योग्य मार्ग आहे. दिसायला अशास्त्र भगवानवाले पण असायला मात्र भगवंताचं ते शास्त्रानंच वागणं. जाऊ द्या. मला काय सांगायचंय, श्रीकृष्णाचं चरित्र अशा पद्धतीचं आहे. अंतत्वगत्वा जर पाहिलं, त्याच्यामध्ये घुसून जर पाहिलं तर ते योग्य आहे, पण वरवर दिसायला मात्र अयोग्य आहे. वरवर दिसायला सुद्धा जे अयोग्य असतं ते एकदम घेण्यासारखं नसतं. ऐका, वरवर दिसायला जे अयोग्य आहे ते घेण्यासारखं नसतं. रामाच्या चरित्राचा विचार करा. रामाच्या चरित्रामध्ये असं वरवर सुद्धा चुकलेलं असं काहीतरी तुम्हाला दाखवता येतं का सांगा. काही दाखवता येणार नाही, काही दाखवता येत नाही. काही मूर्ख माणसाने तसं दाखवून रामाच्या चरित्रावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला नाही असं नाही. मला ते ठाऊक आहे. ज्या चरित्राच्या संबंधानं लोकांचे आक्षेप आहे ते चरित्र माझ्या डोळ्यासमोर आहे, पण त्याही चरित्रात रामाचं कसं योग्य आहे हे आपल्याला सिद्ध करून देणं शक्य आहे. जाऊ द्या. मला आता तो विस्ताराने विचार करायचा नाही. प्रसंग आला म्हणजे त्या चरित्राच्या प्रसंगामध्ये मी त्याचा विचार करेन. मला माझ्या डोळ्यासमोर एवढाच मुद्दा आहे, रामाचं चरित्र हे देवचरित्र असूनही संताच्या चरित्रासारखं गाण्यानंही आनंद देणार आणि आचरणानंही आनंद देणार असल्यामुळं कृष्ण चरित्रापेक्षा सुद्धा रामचरित्र संसारी जीवाच्या विशेष उपयोगाचं आहे असं आपल्याला म्हणता येतं. विचार करा, संतांमध्ये सुद्धा आपल्याला राम आणि कृष्णाच्या चरित्रात मी जसा भेद दाखवला तसा संतांच्या चरित्राचा सुद्धा भेद मला दाखवणं शक्य आहे. तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र बघा आणि तुकाराम महाराजांचं चरित्र बघा. त्या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये संसारी माणसाला घेता येण्यासारखं चरित्र कोणतं मला सांगा. संसारी माणसाला घेता येण्यासारखं चरित्र तुकाराम महाराजाचं आहे. ज्ञानोबाराचं चरित्र संसारी माणसाला घेता येत नाही, पण संसारी माणसानं तुकाराम महाराजाच्या चरित्राचा विचार केला आणि तसं वागायचं ठरवलं. वागता येतं की नाही बोला. संसारी माणसाला तसं वागता येतं. विचार करा काय या संतांचा विचार करत असताना ज्ञानोबाराचं चरित्र कसं आहे. जन्मल्यापासून संत स्थिती ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलेली आहे. तुकाराम महाराजांनी तसं केलं नाही. ज्ञानेश्वर महाराज वैकुंठातूनच आले, तुकाराम महाराजही वैकुंठातूनच आले. ज्ञानेश्वर महाराज विष्णू स्वरूपच आहेत, तुकाराम महाराज विष्णू स्वरूपच आहेत, पण इथं आल्याच्या नंतर कार्य दाखवण्याची दोघांची पद्धत वेगळ्या प्रकारची आहे. ज्ञानोबाने दाखवतात बालपणीचं सर्वज्ञता वरितयाते. अगदी बाल्यापासून जन्मल्याच्या पासून ज्ञानाचं चरित्र ज्ञानोबाने दाखवलं. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी.
आले लोटांगणी चांगदेव. तुकाराम महाराजांनी तसं केलं नाही. इथे जन्माला आले, सामान्य संसाराची भूमिका दाखवली, संसारातलं दुःख दाखवलं, बायकोचं मरण दाखवलं, बापाचं मरण दाखवलं, आईचं मरण दाखवलं, आपल्याला काही कळत नाही असं दाखवलं, आपण दुःखानं गांजून गेलो असं तुकाराम महाराजांनी दाखवलं. पण त्याच्यातून एक गोष्ट बरी झाली, वैराग्य झालं, मग परमार्थ सुरू झाला. आता हे सगळं चरित्राच्या कर्माचं चिंतन जर आपण करायला लागलो तर जन्मल्या जन्मल्या ज्ञानाची दशा दाखवणारं ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपल्याला आचरणाकरता घेता येण्यासारखं आहे का? बोला, नाही. पण तुकाराम महाराजांचं अज्ञान दशा दाखवून पुढे ज्ञान झाल्याचं दाखवलेलं जे सगळं चरित्र आहे, हे चरित्र जर आपण पाहायला लागलो घेण्यासारखं आहे की नाही? तुकाराम महाराज लहानपणामध्ये लहान मुलासारखे होते. तुकाराम महाराज थोडेसे मोठे झाल्याच्या नंतर त्यांचं लग्न झालं. तुकाराम महाराजांचं पहिलं लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या बायकोला दमा होता, हिला संतती होण्याची शक्यता नाही असं पाहिल्याच्या नंतर मग त्यांचं दुसरं लग्न त्यांच्या बाप्पांनी केलं. हे सगळं चरित्र सामान्य संसारी जीवासारखं घडत गेलं ना. आणि त्या संसारी जीवासारखं जे आपल्याला जवळचं वाटतं, आपल्यासारखं जे घडत जातं, ज्याच्या जीवनामध्ये घडत जातं, त्याचं जीवन आपल्याला आदर्श म्हणून घेता येतं. ज्याच्या जीवनामध्ये दिव्यताच दिव्यता ज्यानं दाखवलेली आहे त्याचं चरित्र नुसतं दुरून नमस्कार करण्यासारखं असतं. पण सामान्य चरित्र दाखवता दाखवता ज्यानं दिव्यता दाखवली त्याचं चरित्र मात्र अनुष्ठानात घेता येतं. हा ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरित्रात जो भेद आहे, राम आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रात तोच भेद आहे. रामाच्या जीवनाचा विचार करा आणि कृष्ण चरित्राचा विचार करा. ज्ञानेश्वर महाराजांनी जशी बाळपणापासून सर्वज्ञता दाखवली, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बालपणापासून परमात्मा रूपता दाखवली. भगवद रूपता, मी परमात्मा, मी ईश्वर दाखवत राहिले भगवान श्रीकृष्ण परमात्मा. अरे जन्मल्या जन्मल्या अष्टवर्षात्मिका मूर्तीच्या रूपात प्रकट व्हायचं, त्याच्यानंतर मग त्या पुतनेचा उद्धार लगेच करायचा. एवढी मोठी पुतना, 6 कोस जिचं शरीर पडलेलं, त्या पुतनेला माल्याचं शरीर भगवंतांनी दाखवलं. ऐश्वर्य भाव आहे, भगवंताचं ईश्वरत्व तिथं भगवंतांनी व्यक्त केलं. 6व्या दिवसापासून नाही, जन्मल्यापासून देवाने ईश्वरत्व व्यक्त केलं. रामचरित्रात तसं केलं नाही. ज्ञानोबराच्या चरित्रात जसं जन्मापासून परमात्मा रूपता व्यक्त झाली, सिद्धरशा व्यक्त झाली, कृष्ण चरित्रामध्ये जशी व्यक्त झाली तसे रामचरित्राचा विचार जर आपण करायला लागलो, तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार करायला लागलो, म्हणून तुकाराम महाराज राम यांचं चरित्र एकीकडे, श्रीकृष्ण परमात्मा ज्ञानोबराई यांचं चरित्र एकीकडे. त्यांच्या चरित्रात दिव्यताच दिव्यता, ते आपल्याला आदर्श आहेत. त्यांची अवस्था आपल्याला मिळवायची आहे, पण त्यांची अवस्था मिळवण्याकरता त्याने जो क्रम स्वीकारलेला दिसत नाही ते आपल्या उपयोगाचं नाही. एकदम त्यांनी ती अवस्था व्यक्त केलेली आहे. पण रामचरित्राचा आणि तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार जर केला तर तशा पद्धतीने आपल्याला वागत 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 त्यांची पदवी प्राप्त करून घेणं शक्य आहे. कधी बैसोनी पदवी घ्यायचे असं होण्याकरता म्हणून रामाचं चरित्र उपयोगाचं, कृष्णाचं चरित्र उपयोगाचं नाही. याच्याकरता म्हणून रामचरित्राचा विशेष रीतीने माणसानं विचार केला पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, देवाचं चरित्र कल्याण करणार, परम कल्याण करणार, सुखच सुख सिद्ध करून देणार. मनुष्याला पाहिजे काय? सुखच पाहिजे, दुसरं काही नको आहे. देवाचं चरित्र सुखच सुख देणार, संतांचं चरित्र सुखच सुख देतं, दुःख देत नाही असं आपण आता पाहिलं. तसं रामाचं चरित्र जर पाहिलं तर ते उच्चारण्यानं आचरण्यानं सुखच सुख देणार, सुखाशिवाय दुसरं काही नकोच आहे ना. माणसाला सगळं सुखम सर्वाय रुच्यते, जगामध्ये सर्व प्राण्यांच्या इच्छेचा विषय जर आपण पाहायला लागलो तर सुख आहे. सगळ्याला पाहिजे काय? याला विचारा, त्याला विचारा, त्याला विचारा, त्याला विचारा. जगातल्या कोणत्याही जीवाला, माणसाला विचारा, जनावराला विचारा, किडामुंगीला विचारा, तुम्हाला काय पाहिजे? सगळेजण म्हणतात आम्हाला सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे. सुखम सर्वाय रुच्यते. सर्वांच्या आवडीची गोष्ट कोणती असेल तर सुख आहे. जगामध्ये दुःख कोणालाही नको. मजलागी दुःख भावे ऐसे कोणी भावी ना जीवे. नाथ महाराजांसारख्या संतांनी सांगून ठेवलं की बाबा मला दुःख असावं असं एकालाही वाटत नाही. सगळ्याला वाटतं मला सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे. आणि सुख कशाला मिळायचं याचा विचार जर आपण केला तर परमात्मा स्वरूपाच्या जवळ गेल्याशिवाय किंवा परमात्मा स्वरूपामध्ये विलीन झाल्याशिवाय खऱ्या सुखाची प्राप्ती माणसाला होतच नाही असा विचार शास्त्रांनी सांगितला. काय आहे? परमात्माच सुखाचा आहे आणि सगळ्या जगाचा पसारा जर आपण पाहिला तर तो दुःखाचा आहे असं चिंतन संत. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते मिळवीन जीवा सुख नो हे, ते मिळवीन जीवा सुख नो हे, ते मिळवीन जीवा सुख नो हे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते मिळवीन जीवा सुख नो हे, ते मिळवीन जीवा सुख नो हे, ते मिळवीन जीवा
आपलासा करून घेतल्याच्या शिवाय जीवाला सुख होत नाही असं संतांनी स्पष्ट सांगितलं. आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विण जीवा सुख नोहे. आपला एक देव करून घेण्याच्या शिवाय जीवाला सुख नाही. संसारातला कोणताही पदार्थ आपलासा करून घेतला सुख नाही. सर्वांना पाहिजे सुख पाहिजे सुख पाहिजे. विचारा, कोणालाही विचारा. सगळ्याच्या काय आहे, शास्त्रकाराने सर्वांच्या अंतःकरणातला इच्छेचा एकच विषय सुख शोधून काढला. सगळ्यांच्या अंतःकरणात काय शोधून काढता येतं. विचार करा, याला साधारण इच्छा म्हणतात. सर्वांच्या अंतःकरणात जी इच्छा आहे, एकच इच्छा आहे, तिला साधारण इच्छा म्हणतात. प्रत्येकाच्या मनातली जी वेगळी वेगळी इच्छा तिला असाधारण इच्छा म्हणतात. प्रत्येकाच्या अंतःकरणात एकच इच्छा कोणती, आपल्याला सुख असावं, आपल्याला दुःख नसावं. याच्याशिवाय दुसरा कोणता विचार जीवाच्या अंतःकरणात आहे सांगा बरं. काय झालं, ते बिरबल बादशाहच्या चरित्रामध्ये एक कथा आहे पहा. काय झालं, एका दिवशी दरबार भरला होता आणि भरलेल्या दरबारामध्ये बादशहानं सगळ्या पंडिताला विचारलं, माझा एक प्रश्न आहे, उत्तर द्या. काय प्रश्न, राजाने विचारलं की इथं बसलेले एवढे जे लोक आहेत या सगळ्याच्या मनामध्ये आत्ता नेमका कोणता विचार आहे सांगा. सांगता येईल का? सगळ्याच्या मनातला एकच विचार सांगायचा का? सांगता येत नाही. आता इथं तुम्ही एवढे जण बसलात, तुमच्या सगळ्याच्या मनावर एकच विचार काय सांगा म्हणलं तर सांगता येईल का कोणाला? सांगता येत नाही. कोणाला वाटतं 1ला सुरू व्हायचं होतं पण 3ला सुरू झालं, वाटतं की नाही? कोणाला वाटतं आता 3ला सुरू झालंय हे 4ला संपतं की नाही, कोणाला ठाऊक आहे? प्रत्येकाचा विचार वेगळा वेगळा असू शकतो की नाही? वेगळा वेगळा प्रत्येकाच्या अंतःकरणातला विचार वेगळा वेगळा असू शकतो. एक विचार सांगा म्हणलं तर जमत नाही. बाकीचे सगळे जे दरबारातले लोक होते ना, बादशाहानं विचारलं, बाबा सांगा, सगळ्याच्या मनात एकच विचार जो कोणता असेल तो सांगा. सांगा, कोणाला सांगता येईना. बिरबलावर पाळी आली. बिरबलाला बादशाहाने उभं केलं आणि विचारलं, बिरबल सांगतो म्हणे. काय सांगायचं, प्रश्न विचारा. राजाला विचारलं म्हणे, इथं सगळे लोक इथे जे जमा झाले दरबारातले लोक आहेत या सर्वांच्या मनात असलेला एकच विचार सांग. सगळ्याच्या मनात असलेला एकच विचार सांग. बादशाहाला बिरबलानं सांगितलं, म्हणलं सरकार सोपं आहे. म्हणलं काय, सगळ्याच्या मनामध्ये तुमचं भलं व्हावं एवढाच विचार आहे म्हणलं. आता तुमचं भलं व्हावं हाच विचार सर्वांच्या मनात आहे आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर विचारून बघा म्हणलं. आता विचारून बघायचं ठरलं तर कोण नाही म्हणणार आहे? बादशाहानं विचारलं, बाबा इथं तू बसलास माझ्या दरबारात, तुझ्या मनावर माझं भलं व्हावं आहे की नाही? नसलं तरी आहे म्हणतो ना मनुष्य. नसतं ना, 90% लोकांच्या मनावर तसं नसतं बरं का. पण म्हणावं लागतं की ज्याच्या दरबारात बसलात. आता इथं तुम्ही बसलात सगळेजण, मी समजा तुम्हाला विचारलं कसं बरं वाटतं की नाही, रामायण मी सांगायला लागलो बरं वाटतं की नाही, तुम्ही काय म्हणता? म्हणतं की नाही, पण खरं प्रामाणिकपणानं सांगा बरं, तुम्हाला हे पटतंय का? पटत नाही हो, मला माहित आहे ना. 90% लोकांना पटत नाही. रामायण म्हणायला लागलं बाबा, पण रामायणाचं तर काही सुरू झालं नाही अजून, वाटतं की नाही? 90% लोकांना वाटतं की नाही? असं होतं. मला सांगायचं काय त्याच्यातून, सर्वांचा एक विचार असू शकत नाही. पण प्रामाणिकपणानं सांगायचं झालं तर बादशाहच्या प्रश्नाला बिरबलानं दिलेलं उत्तर चतुराईचं उत्तर होतं, खरं उत्तर नव्हतं. शास्त्रकाराने दिलेलं उत्तर खरं उत्तर. शास्त्रकार सांगतात सर्वांच्या मनामध्ये काय, मला सुख असावं, राजाला सुख असावं, राजाचं भलं व्हावं हा विचार नसेल, पण माझं भलं असावं, मला सुख असावं. प्रत्येकाला वाटतं की नाही बोला? प्रत्येकाला वाटतं. मग आपलं भलं व्हावं, आपल्याला सुख मिळावं, आपल्याला सुखरूपता सिद्ध व्हावी, याच्याकरता काय करावं लागेल? परमात्मा जाणावा लागेल. आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विण जीवा सुख नोहे. आपला एक देव करून घेण्याचे हे ते संसारातलं काहीही आपलं करून घेतलं खरं सुख प्राप्त होतच नाही. माणसाला विचार करा, माणसाला असं वाटतं की बाबा पैसा मिळाला की सुख आहे. खरं काय? खरं नसतं. मला लग्न झालं की सुख आहे वाटतं, लग्न होत नाही तोपर्यंत लग्न झालं की सुख आहे वाटतं, पण लग्न झाल्याच्या नंतर ह्या आगीत कशाला पडलो वाटतं. ऐके नाही, प्रत्येकाचा विचार तुम्ही बघा. ते आमचे गुरुजी एक विवाह शब्दाची व्याख्या सांगत होते. विवाह म्हणजे काय आहे? विवाह म्हणजे काय? ते विवाह 3 अक्षर आहेत की नाही. ते विवाह शब्दाचा अर्थ सांगताना गुरुजींनी सांगितलं, वि म्हणजे विस्तव, वा म्हणजे वारा आणि ह म्हणजे हवन. विस्तवाशी खेळ करताना वारा जर सुटला तर त्याच्यात आपल्या सुखाचं हवन कसं होतं याची परीक्षा पाहाय करता जे करतात त्याचं नाव आहे विवाह. बघा, विस्त्याशी खेळ करताना वारा सुटल्यावर त्याच्यामध्ये माणसाच्या सुखाचं हवन होतं हे पाहाय करता, याची परीक्षा पाहाय करता जे करायचं त्याचं नाव जर विवाह असेल तर त्या लग्नानं सुख आहे का हो? विस्तवाच्या खैत पडल्यासारखं होणार आहे की नाही? पण हे लग्नाच्या आधी पटतं का बोला? पटत नाही. लग्न होईपर्यंत वाटतं लग्न व्हावं, पैसा मिळेपर्यंत वाटतं पैसा मिळावा. बघा, जे जे काही आपल्याला अप्राप्त आहे ते प्राप्त होईपर्यंत माणसाला त्याच्यामध्ये सुखाचा प्रत्यय असतो. पण ते प्राप्त झाल्याच्या नंतर संसारिक कोणताही पदार्थ सुखाचा नाही
या माणसाला पटतं की नाही बघा. पैशाच्याबद्दल द्रव्याच्याबद्दल विचार करताना असं सांगितलं जातं बघा. एक राजाची कथा सांगतात. सुवर्ष्ठिवी नावाची एक बुद्धाच्या जातक कथेमध्ये आलेली कथा. गौतम बुद्धाने आपल्या शिष्यांना सांगितलेली कथा, फार सुंदर कथा. बुद्धदेवाने सांगितलं सगळ्या लोकांना की म्हणे बाबा द्रव्य सुखाचं नसतं, पण कोणाला पटेना. बुद्धदेवानी कथा सांगायला सुरुवात केली. सगळ्यांना सांगितलं आपल्या शिष्यांना, ऐका रे म्हणे मी कथा सांगतो तुम्हाला. एक राजा होता, त्या राजाला द्रव्याचा मोह होता. आपल्या खजिन्यामध्ये सोनंच सोनं असावं ही राजाची भावना होती. मग आता हे सोनंच सोनं आपल्याकडे असावं अशी भावना निर्माण झाल्याच्या नंतर त्या राजानं विचार केला असं कसं व्हायचं. आपल्या त्या राजाच्या मनामध्ये विचार आला आपल्याकडे भरपूर सोनं यावं, याच्याकरता ते मिळवत बसण्याच्या पेक्षा सोनं तयार करायची आपल्याला विद्या आली तर बरं होईल. त्यानं विचार केला. आणि दुसऱ्या दिवशी त्याला असं लक्षात आलं आपला हात ज्या वस्तूला लागल त्या वस्तूचं सोनं झालं पाहिजे, असं आपण काहीतरी अनुष्ठान करून सामर्थ्य संपादन करू. सामर्थ्य संपादन करायचं ठरलं. उपासना करावी, अनुष्ठान करावं. अरण्यात गेला, एकांतात बसला. 12 वर्ष अनुष्ठान केलं. भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न झालेल्या देवाने विचारलं काही पाहिजे तुला. त्यानं सांगितलं म्हणजे देवा एक वस्तू पाहिजे. काय? हात लावेल त्याचं सोनं व्हावं. देवाने तथास्तु म्हणून सांगितलं. बरं वाटलं. त्यानं काय केलं, जवळचा एक खडा उचलून पाहिला, सोन्याचा झाला. मुळभर माती उचलून पाहिली, सोन्याची झाली. आसनाला हात लावला, सोन्याचं झालं. कपड्याला हात लावला, धोतर सोन्याचं झालं. एवढं बरं वाटलं हो. आणि हे सगळं बरं वाटत असताना बाबा घरी निघाला. घरी आला, बायकोनं विचारलं म्हणे झालं काम तुमचं? झालं म्हणे. सोनं करायला शिकलो म्हणे. गुरु देवाने तुम्हाला तसा वर दिला. हात लावेल त्या पदार्थाचं आता माझ्याकडून सोनं होतं. आनंद वाटला. बायकोनं सांगितलं म्हणजे सकाळची वेळ होती, पहाटे घरी आलेला. स्नान करायचंय का? करायचं म्हणलं. स्नानाकरता बायकोनं पाणी काढलं. गंगाळात पाणी भरलेलं, गंगाळ पाणी, तांब्या असं सगळं ठेवलं. या माणसाला सांगितलं जा म्हणे स्नान करा. राजा गेला. आज तिथं दगडावर बसला. आता ते पाणी उचलून घ्यायचं. पाणी उचलायकरता आधी तांब्या उचलला. तांब्या सोन्याचा झाला. आनंद की नाही? हो नाही म्हणा ना, हो म्हणा की. पाणी तांब्या उचलला, सोन्याचा झाला, आनंदाचं झालं. आणि पाणी घ्याय करता तो तांब्या पाण्यामध्ये बुडवल्याबरोबर पाण्याचं सोनंच झालं. पाण्याचं सोनं झालं, गंगाळाचं सोनं झालं. बायकोला त्यानं हाक मारली, बघ हे पाणी सोन्याचं झालं, गंगाळ सोन्याचं झालं, तांब्या सोन्याचा झाला. आता मला काही आंघोळ करता येत नाही, तूच आंघोळ घाल. तिनं आंघोळ घातली कशी तरी. तिने त्याला अंग पुसलं, पंचा वगैरे गुंडाळा. कारण पंचाला हात लावला की पंचा सोन्याचा. आता सोन्याच्या पंचानं काय अंग पुसता थोडंच येतं, ते काही करता येईल. मग ते सगळं झालं. मग त्याच्यानंतर तो जेवायला बसला. जेवायला बसल्याच्या नंतर समोर पानामध्ये अन्न वाढलं. पंचपक्वान्नाचं ताट समोर भरलेलं आहे. यानं भात वरण कालवायचा प्रयत्न केला. वाटी उचलली, वरण ओतलं, भात कालवला. कालवता भाताची शीतन वरण सगळं सोन्याचं. आता काय माती खातो काय? सोनं जरी त्याला कितीही प्रेमाचं असलं, माणसाला सोन्याचा घास म्हणायला बरे हो, पण सोन्याचा घास म्हणजे अन्नच सोन्याच्या पद्धतीनं आपल्या पोटात गेलं पाहिजे, अन्नच सोनं वाटलं पाहिजे, असाच त्याच्यातला अर्थ असतो बरं का. ते अन्न सोन्याचं झालं. बायकोला त्याला सांगितलं म्हणे मला जेवता येत नाही, तू जेव घाल. ते नाही जेव घातलं बिचारीनं. ती विचार करायला लागली. लग्नानंतर बाबाच्या तोंडात घास घालायचा प्रसंग आलाच नव्हता, आलाय बरं झालं. तिने जेव घातलं. हे सगळं जेवण झालं. पानावरून उठला, हात बायकोनं धुवून दिले, जाऊन बसला, बैठकीत जाऊन बसला. आणि एवढ्यामध्ये त्याचं 12 वर्षाच्या पूर्वी त्याला नुकतंच जन्माला आलेलं पोरग 12 वर्षाचं झालेलं बाबा 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 करून एकदम अंगावर आल्याबरोबर त्याला पोराला धरून कवटाळावं वाटलं. आणि पोराला धरल्याबरोबर पोराचं सोनं झालं. आता सुख आहे का सांगा मला? पोराचं काय आहे? आंघोळ करताना तांब्या सोन्याचा झाला आनंद, पाणी सोन्याचं झालं आनंद, गंगाळ सोन्याचं झालं आनंद, वस्त्र सोन्याची झाली आनंद, जेवायला बसला अन्नाचा घास सोन्याचा झाला तरी त्याला आनंदाचा बायको घालील म्हणलं तोंडामध्ये काहीतरी होईल. पण पोराला हात लावल्यानंतर पोरग जर सोन्याचं झालं तर त्याच्यामध्ये आनंद आहे का सांगा मला? आनंद आहे. मग द्रव्य आनंद देणार आहे, गोष्ट खरी आहे का? बुद्धदेवाने सगळ्या आपल्या शिष्यांना सांगितलं बाबा ही कथा लक्षात घ्या, याच्यातून विचार करा. ज्याच्या अंतःकरणावर हे द्रव्याचा मोह आहे, सोनं मिळालं म्हणजे आनंद होतो, ही गोष्ट ज्याला मान्य आहे त्या माणसाला सांगा, ही गोष्ट प्रत्येकाला सांगा. लक्षात घ्या की बाबा द्रव्याच्या प्राप्तीमध्ये सुख नसतं. आत्ता सुख दिसेल, उद्या सुख दिसेल, परवा सुख दिसेल, पण कोणता तरी क्षण असा येईल की पोराला हात लावल्याच्या बरोबर पोरग सोन्याचं झालं की त्या राजाला जसं दुःख झालं तसं द्रव्यानं पदरामध्ये दुःख कधीतरी पडणार आहे. द्रव्य सुखाचं नाही, शेतीबाडी सुखाची नाही, घरदार सुखाचं नाही, बायका मुलं सुखाची नाही. मग सुखाचं कोण आहे? सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग अवघाचे सुखरूप होसे, जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. नामदेवरायासारख्या संतांनी सांगितलं सुखाची तळमळ असेल, सुखप्राप्तीची इच्छा असेल तर त्याच्याकरता आपुला तो एक
देव करून घ्यावा, आपला देव करून घ्यावा. परमात्म्याच्या साक्षात्काराच्या शिवाय जीवाला खऱ्या सुखाचा लाभ होण्याची शक्यताच नाही. आणि हा परमात्म्याचा लाभ जीवाच्या पदरात पडावा याच्याकरता शास्त्रकारांनी सांगितलेल्या सगळ्या साधनावर सोपं साधन जर कोणतं असेल तर देवाचं चरित्र पाहणं, देवाच्या चरित्राचा विचार करणं. पुष्कळ साधन आहे. परमात्मा प्राप्त व्हावा, भगवंताचा साक्षात्कार व्हावा याच्याकरता 1-2 साधनं शास्त्राने सांगितलेली असं समजू नका. अनेक साधनं, काही साधनं साक्षात फल देणारी असतील, काही साधनं परंपरेनं फल देणारी असतील. हा भाग वेगळा आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन या सगळ्या साधनाचा विचार करत असताना वेदांताने सांगितलं की बाबा तत्वम पदार्थ शोधन हे अत्यंत अंतरंग आहे, पण श्रवण, मनन, निधिध्यासन हे सुद्धा अंतरंगच आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षट्क, मुमुक्षुता या साधनाचा विचार जर मनुष्य करायला लागला तर ही साधनं सुद्धा अंतरंगच म्हणता येतात. पण अंतरंग बहिरंग दोन्ही पद्धतीची आहेत. काय काय साधनाचा विचार करत असताना देवाची प्राप्ती करून देणारं साधन, साक्षात देव भेटवून देणारं अशाही पद्धतीचं असू शकतं, हळूहळू देव भेटवून देणारं असंही असू शकतं. तुकाराम महाराजांसारख्या संतांनी भगवंताच्या भेटीकरता आपल्याला काही उपाय सांगितलेले पाहायला सापडतात की नाही. भावे गावे गीत शुद्ध करून या चेत, शुद्ध करून या चेत, शुद्ध करून या चेत. भावे गावे गीत शुद्ध करून या चेत, करुणिया चिता, करुणिया चिता. तुझ भावा आहे देव, तुझ भावा आहे देवा, भावा आहे देव, तुझ भावा आहे देव, तुझ भावा आहे देव. तरी हा सुलभ पाव, तरी हा सुलभ पाव, तरी हा सुलभ पाव. तुझ भावा आहे देवा, तरी हा सुलभ पाव, तरी हा सुलभ पाव, तरी हा सुलभ पाव. तुला देव पाहिजे असला तर हा सोपा उपाय करून बघ, हा सोपा उपाय करून बघ. हा जमत नाही, अजून एक सोपा सांगतो, त्याच्यापेक्षा सोपा सांगतो. काय आहे, माणसाचा एक स्वभाव आहे बघा. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. सोपं सोपं सांगितलं की माणसाला बरं वाटतं, अवघड कोणालाही नको वाटतं. देवाच्या भेटीचं साधन तर पाहिजे, पण अवघड साधन असलं तर कोणी करायला तयार नसतं. सोपं साधन सांगा. बरं, सोपं साधन सांगायला तुकाराम महाराजांसारखा संत महात्मा तयार आहे हो, पण त्यांनी सोपं एखादं साधन सांगितलं की माणसं लगेच विचारतात, नाही महाराज याच्यापेक्षा सोपं सांगा, आता याच्यापेक्षा सोपं सांगा, याच्यापेक्षा सोपं साधन सांगा. तुकाराम महाराजांना ते शक्य आहे, आपल्याला ते शक्य नाही. महाराजांनी देवाच्या भेटीचे सोपे सोपे उपाय, एकापेक्षा एक सोपा उपाय सांगितला. अंतःकरणात भाव धरा, देवाच्या विषयीचा भाव धरून भगवंताचं गीत गा, तुम्हाला देव भेटेल. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, अंतःकरण शुद्ध करा, त्याच्यात भाव धरा, देवाच्या संबंधाचं गीत गायला लागा, तुम्हाला या सोप्या उपायानं देव भेटेल. सोपं की नाही हो. माणसं म्हणले, महाराज तुम्हाला सोपं वाटतं, पण आम्हाला सोपं वाटलं पाहिजे ना. बड्या माणसाला जे सोपं वाटतं ते लहान माणसाला सोपं असतं का हो. मोठ्या माणसाला सोपं आहे ते लहान माणसाला सोपं नसतं. ते निजाम काळातली एक गोष्ट सांगतात पा. काय झालं म्हणे, एकदा निजाम राज्यामध्ये दुष्काळ पडला, अन्न मिळाना लोकांना, अन्नान्न दशा झाली. राजाकडे गोरगरीब लोक गेले, राजाकडे दरबारात सगळे उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर राजाने विचारलं, काय रे म्हणे कशा करता आला तुम्ही सगळेजण. त्याने सांगितलं, सरकार खाने को नाही मिळता, अनाज नाही पिका, हा यावर्षी काही पिकलं नाही, खायला काही मिळत नाही, आम्हाला काहीतरी खायची व्यवस्था करा. निजामानं काय सांगावं, त्या सगळ्या लोकांना उद्देशून तो बोलायला लागला, अरे खाने को कुछ नहीं मिलता तो 4-6 महीने तक घी खिचडी खा के गुजारा नहीं कर सकते क्या. म्हणजे खायला तुम्हाला मिळत नसलं तर 4-6 महिने तूप खिचडी खाऊन राहा. आता तूप खिचडी खायला मिळणं म्हणजे खायला न मिळणे का हो. अरे ज्यांना खायला मिळत नाही ते भाकरीचा तुकडा मिळत नाही म्हणून गेलेले. पण निजामानं काय सांगितलं, काही दिवस तूप खिचडी खाऊन राहा म्हणे. म्हणजे मोठ्या माणसाला तूप खिचडी खाऊन राहणं सोपं आहे हो, पण गोरगरिबाला तूप खिचडी खाऊन राहणं सोपं वाटणार आहे का, वाटत नाही. तसा प्रकार आहे. तुकाराम महाराजांना सोपं वाटलं, चित्त शुद्ध करणं सोपं वाटतं महाराजांना, भाव धरणं तुकाराम महाराजांना सोपं वाटतं. मग चित्त शुद्ध करून भाव धरून देवाच्या बद्दलचं गीत गाणं
तुकाराम महाराजाला सोपं जरी असलं तरी तुम्हाला मला सोपं आहे का सांगा. आपल्याला सोपं नाही महाराज. मग माणसाने विचारलं म्हणे महाराज हे सोपं वाटत नाही, याच्यापेक्षा सोपं सांगा, याच्यापेक्षा सोपं सांगा. मग तुकाराम महाराजांनी पुढचं 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 असं सोप्यातलं सोपं, त्याच्यापेक्षा सोपं, त्याच्यापेक्षा सोपं असं परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन सांगितलेलं आहे. ऐका मी कशा करता बोलतो. हे देवाच्या भेटीचा उपाय सांगत असताना कठीण उपायापासून सोप्यातल्या सोप्या उपायापर्यंत अनेक पद्धतीच्या उपायाच्या याद्या आपल्याला तयार करता येतील. पण सगळ्यात चांगला, महत्वाचा, सर्वजन सेव्य, सर्वकाल सेव्य अशा पद्धतीचा भगवंताच्या प्राप्तीचा उपाय जर पाहायचा झाला तर रामकथा आहे. भगवंताची कथा पहा, देवाच्या कथेचा विचार करा, देवाच्या कथेचा उच्चार करा, देवाच्या कथेचं अनुष्ठान करा, देवाच्या कथेचं आचरण करा. याच्याने ही भगवंताची रामचंद्र प्रभूची कथा आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार घडवल्याशिवाय राहायची नाही. असं अत्यंत कल्याण करून देणारं, आत्यंतिक सुख प्राप्त करून देणारं, निरतिशय सुख प्राप्त करून देणारं सोप्यातलं सोपं साधन म्हणजे रामाची कथा आहे. आणि ती रामाची कथा मनुष्याचं कल्याण करणारी असल्यामुळं साधू संतांनी विशेष रीतीनं गायलेली आपल्याला पाहायला सापडते. कोण रामकथा गात नाही महाराज. अगदी मोठ्यातल्या मोठ्या माणसापासून लहानातल्या लहान माणसापर्यंत सर्वांनी रामकथा गायली. कुठं वाल्मिकी ऋषीन, कुठं तुम्ही आम्ही महाराज. काय विचार करायचा. कहा राजा भोज, कहा कुठं इंद्राचा ऐरावत, कुठे श्यामभट्टाची तट्टाणे. इंद्राच्या ऐरावताची आणि श्यामभट्टाच्या तट्टाणीची जशी तुलना करता येत नाही तशी वाल्मिकांची कथा आणि तुमची आमची कथा तुलना करता येत नाही. पण असं जरी असलं तर इंद्राचा ऐरावत असलेल्या वाल्मिकीच्या वाणीतून सुद्धा रामकथाच आहे. आणि श्यामभट्टाच्या तट्टाणीसारख्या असलेल्या तुमच्या आमच्या वाणीतून सुद्धा रामकथाच आहे की नाही बोला. रामकथा सर्वांच्या मुखातून सगळेजण रामकथा गातात. मोठे लोकही गातात, लहान लोकही गातात, चांगले लोकही गातात, वाईट लोकही गातात. मला हे सांगायचंय, चांगल्या लोकांनी सुद्धा रामकथेचं चिंतन केलेलं आहे आणि वाईट लोकांनी सुद्धा रामकथेचं चिंतन केलेलं आहे. विचार करा काय आहे. गंगेचं सेवन करत असताना, ऐका मी उदाहरणानं आपल्याला बोलतो. एक भाविक गंगेमध्ये स्नान करतो. ऐका, एक भाविक गंगेमध्ये स्नान करतो आणि दुसरा बगळा त्याच गंगेमध्ये गंगेतला मासा उचलण्याकरता बुडी मारतो. पण दोघालाही गंगा समान फल देते की नाही सांगा. गंगेत बुडी मारण्याचं फल भाविकालाही तेच आहे आणि गंगेमध्ये त्या मासा पकडण्याच्या निमित्तानं बुडी देणाऱ्या त्या बगळ्याला सुद्धा गंगा स्नानाचंच फल प्राप्त होणार आहे की नाही बोला. होतं. भावनेत तारतम्य असल्यामुळं याला लवकर फल प्राप्त होईल, त्याला उशिरा फल प्राप्त होईल, हा भाग वेगळा आहे. पण गंगेत बुडी मारण्यानं प्राप्त होणारी जी फलश्रुती आहे ते मासा उचलण्याकरता गंगेत बुडी देणाऱ्या बगळ्यालाही होणार आणि भगवंताचं स्मरण करत गंगेमध्ये बुडी देणाऱ्या भाविकालाही गंगा स्नानाची फलश्रुती प्राप्त होणार. त्याप्रमाणे रामकथेचं चिंतन करत असताना रामकथेत भावनेनं अवगाहन करणाऱ्या भाविकालाही रामकथा कल्याणच देते आणि रामकथेचे लचके तोडाय करता रामकथा पाहणाऱ्या नालायकाला सुद्धा रामकथा कल्याणच देते. एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सर्वांचं कल्याण करणारी म्हणून साधुकथेसारखी असणारी रामकथेचा विचार मी साधुकथेच्या पद्धतीनं जो करायला लागलो त्याच्यात हाही मुद्दा आपल्याला विचारात घेता येण्यासारखा आहे. रामकथा कल्याण करते. लचक्या तोडाय करता ज्यानं रामकथा गंगेमध्ये अवगाहन केलं त्याचंही कल्याण करते. साधू स्वभावला की नाही इथं बोला. रामकथेत साधू स्वभाव आहे. अरे ज्याच्या कथेचा स्वभाव साधुतेचा आहे तो परमात्मा रामचंद्र प्रभू साधू स्वभावाचा आहे हे सांगायला नकोच आहे. विचार करा, विचार करा. कल्याण संत महात्मा कल्याण करतो. कुणाचं कल्याण करतो. त्या संतांच्या संबंधात आलेल्या प्रत्येकाचं कल्याण करतो. चांगल्या भावानं संताजवळ जा कल्याण आहे आणि वाईट भावानं संताजवळ जा कल्याणच आहे. विचार करा. नाथ महाराजांच्या सेवेमध्ये राहिलेला गावबा आणि नाथ महाराजांच्या अंगावर 100 वेळेला थुंकणारा तो यवन, दोघांनाही नाथ महाराजांना कल्याण दिलं की नाही बोला. हा, अंगावर थुंकण्याच्या निमित्तानं का होईना माझ्या संबंधात आला ना मग कल्याण करा. यवन अंगावरी थुंकला. निळोबारायांनी वर्णन केलंय. प्रसाद देवनी मुक्त केला म्हणे. त्या यवनाला सुद्धा, अंगावर थुंकणाऱ्या माणसाला सुद्धा, त्या नालायकाला सुद्धा नाथ महाराजांनी कृपा प्रसाद करून मुक्त करून टाकलं. संताचा स्वभाव आहे. नाथाच्या सेवेत राहिला कल्याण. नाथाच्या अंगावर थुंकण्याच्या निमित्तानं नाथाच्या संबंधात आला तरी कल्याण. येन केन प्रकारेनं संत संबंधात आलाय ना तसा रामाच्या संबंधामध्ये कशाही पद्धतीनं तुम्ही जा. रामाच्या भक्त भावनेनं रामसंपर्कात जा. रामाच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याच्या निमित्तानं रामसंपर्कात जा. पण रामाच्या संपर्कात जा. जायचं ते रामाच्या संपर्कात गेलं की कल्याण करणारी अशी रामकथा असल्यामुळे साधू स्वभावाची आहे. अशी साधू स्वभावाची जी रामकथा
या रामकथेचा विचार आपल्याला 4-5 दिवसांमध्ये करायचा आहे बरं का. आज आपल्याला थोडा कथा सुरू करायला विलंब झाला, पण तरी कथा आज इथंच थांबवतो. आपल्याला उद्यापासून रामकथेच्या संबंधानं विस्तारानं विचार करता येईल. संतांचं नामस्मरण करू. आता थोडंसं थांबून रामाची आरती